पुराणांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे अंगिरा ऋषी हे ब्रह्माचे मानसपुत्र होते. गुणांचा विचार केला तर ते या ब्रह्माच्या बरोबरीचे होते. त्यांना प्रजापती असेही म्हणत असत. तसेच सप्त ऋषींपैकी ते एक होते. त्यांचे दिव्य अध्यात्मज्ञान, योगबळ, तपसाधना, मंत्रशक्ती यांचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. यांची पत्नी दक्ष प्रजापतीची कन्या स्मृती ही असून पुढे हिच्यापासून यांच्या वंशाचा विस्तार झाला. असे सांगतात की यांची तपश्चर्या आणि उपासना इतकी तीव्र होती की त्यामुळे यांच्या तेजापुढे अग्नीचे तेज त्याला कमी भासू लागले. त्यावेळी अग्निसुद्धा तपश्चर्या करीत होता. त्याच्या लक्षात आले की अंगिरा ऋषी आपल्यापेक्षा जास्त तेजस्वी आहेत. मग तो त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, हे तपोनिधी, तुमच्या तपोबलापुढे आणि तेजापुढे माझे तप आणि तेज यांचे काही महत्त्वच उरले नाही. ते अगदी निष्प्रभ वाटते आहे. मला तर वाटते की मी अग्नी नसून खरं तर तुम्हीच अग्नी आहात. आता तर मला कोणी इथून पुढे अग्नी म्हणून सुद्धा ओळखेल की नाही अशी मला शंका येते. तेव्हा अंगिरा ऋषींनी त्याला सन्मानपूर्वक देवांना हवी पोचवण्याचे कार्य सोपवले. यज्ञातील अग्नीला तेव्हापासून एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या अंगिरा ऋषींनी अग्नीचा मग पुत्र म्हणूनही स्वीकार केला. पुत्र म्हणजे शिष्य. अंगिरा ऋषींचे आणखी एक महत्त्व आहे, ते म्हणजे मंत्रद्रष्टा, योगी, संत आणि महान भक्त होते. अंगिरा स्मृतीमध्ये त्यांनी भक्तिबाबत सुंदर उपदेश केला आहे. संपूर्ण ऋग्वेदात महर्षी अंगिरा, त्यांच्या वंशजांचा आणि त्यांच्या अनेक शिष्यांचा जितके वेळा उल्लेख येतो तितका दुसऱ्या कोणत्याही ऋषींचा उल्लेख ऋग्वेदात येत नाही. विद्वानांच्या मते अंगिरा ऋषी ऋग्वेदाचे 9व्या मंडलाचे द्रष्टा आहेत. त्याचबरोबर प्रथम, द्वितीय, तृतीय इत्यादी अनेक मंडलांमध्ये यांची सूक्ते आहेत. ऋग्वेदाचे 9व्या मंडलात 114 सूक्ते आहेत. ते पवमान मंडल या नावाने प्रसिद्ध आहे. यातील ऋचांना पावमानी ऋचा असे म्हटले जाते. या ऋचांमध्ये सोमदेवांचा महिमा व स्तुती आहे. अंगिरा ऋषींचे एक पुत्र बृहस्पती आहेत आणि ते देवांचे गुरुसुद्धा आहेत. तसेच या ऋग्वेदातील उल्लेखानुसार यांनी सर्वप्रथम अग्नी उत्पन्न केला. अंगिरा ऋषींची पत्नी स्मृतीला उतथ्य, सम्मर्त व बृहस्पती असे 3 पुत्र झाले. याशिवाय त्यांच्या इतर अनेक पत्नींपासून त्यांना अनेक पुत्र झाले. त्यांच्या काही वंशजांनी पुढे रथनिर्मिती केली आणि त्यानंतर परंपरागत त्यांनी तेच काम केले. त्यामुळे कालांतराने रथकारसूत म्हणून समाजात त्यांना शूद्र गणले गेले. अशा रीतीने कर्मावर जाती ठरत गेल्या व समाजाची तशी रचना होऊ लागली.